जय जिजाऊ जय शिवराय. तर माझ्या मराठा बांधवांना मला एक सांगायचं आहे की मनोज दादाच्या मागं खंबीरपणे आपल्याला आता उभं राहायचे. कारण की आता संतोष अण्णा देशमुख यांची एवढी क्रूरपणे हत्या झाली, एवढं त्यांचा खून झाला, तरी पण 24 तास होऊन गेले तरी सुद्धा त्यांची दखल पोलिसांनी घेतली नाही किंवा तक्रार घेतली नाही. आणि ज्यावेळेस संतोष अण्णाच्या भावाला धनंजय देशमुख यांना धमकी देण्यात आली पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा, म्हणून मनोज दादा म्हणले की जर त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर धनंजय मुंडे आम्ही तुला रस्त्यानं फिरू देणार नाही. तर त्याचा एवढा राग त्यांच्या समर्थकांना काय यावा की त्यांनी एवढे खून करतात, एवढ्या क्रूरपणे हत्या करतात, तरीसुद्धा काही लोक त्यांच्यासोबत आहेत. आणि आपण सत्यानं लढतोय तरी पण आपण एकजूट ह्याच्यात दाखवली पाहिजे आणि एकजुटीनं आपण न्याय मागून घेतला पाहिजे. ह्याच्यातूनच एवढं लक्षात घ्या की आज इतक्या दिवस झालं तरीसुद्धा की आपण एवढी मागणी करतोय, एवढं आंदोलन करतोय, तेव्हा आता कुठंतरी थोडाफार आपल्याला न्याय भेटल्यासारखा असा जाणवतोय. मग आता एवढं क्रूरपणे हत्या झाली म्हणून मनोज दादा तसे बोलायला गेले, तर त्यांच्यावर लगेचच तक्रार द्यायला गेली, तर लगेच तक्रार नोंद झाली. मग एवढा अन्याय का? तर हे अन्याय ह्याने किती जरी केला तरी आपण खंबीरपणे लढलं पाहिजे आणि खंबीरपणानं त्याला सामोरे गेले पाहिजे. किंवा बाबा आपल्यावर गुन्हे दाखल होत्याला किंवा आपण ह्याच्यात कशाला पडायचं आहे असं म्हणायचं नाही. जर आपण असं जर भिवून राहिलो तर आपल्या घरातले संतोष देशमुख करायला ती लोक घाबरणार नाही. हे आपण आत्ता पण लक्षात घेतलं पाहिजे, कारण की आपल्या पुढच्या पिढीला ह्याचा लय धोका होणार आहे. त्याच्यामुळं आपण खंबीरपणे लढलं पाहिजे आणि जे त्या देशमुख कुटुंबांना न्याय द्यायचा ना त्यांना ते आपण न्याय मिळवून दिला पाहिजे. आज विचार करा, त्या देशमुखांनाचे आई देखील सुद्धा म्हणते की सगळा समाज आहे म्हणून आम्हाला कुठंतरी धीर आल्यासारखं वाटते. मग ज्यावेळेस संतोष अण्णाच्या भावांना तशी धमकी दिली त्यावेळेस जर मनोज दादा तसे नसते बोलले तर त्यांचा धीर खचला नसता का? त्यांना वाटलं नसतं का की बाबा आपल्याला पण अशी धमकी यायला लागली? मग मला म्हणायचं की त्या धनंजय मुंडेचं असं म्हणणं येतंय का की ज्यावेळेस तुम्ही हाल करून आमची लोक मारचाल त्याच्यावर पुन्हा आम्ही काहीतरी बोलायचं का? मग तुमची लोक फरार होणार, तिथून पुन्हा सगळे पुरावे नष्ट करणार आणि तिथून पोलिसाच्या ताब्यात येणार. म्हणजे आम्हाला काय पागल येडफिडं समजलं का काय तुम्ही? की आता जिथं उजडल तिथं उजडल. मराठी बांधवांनो की तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जर इथून पुढचा आपला पुढची पिढी जर समाधानात जगावी असं वाटत असेल तर आजच्या घडीला जी परिस्थिती येईल, जी स्थिती येईल त्याला तोंड देणं अत्यावश्यक आहे. एवढंच मला सांगायचं आहे. जय जिजाऊ जय शिवराय.